हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हेलो हेलो श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घड त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला 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 आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया आनंद कण सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समाज व्यसनमुक्त करण्यासाठी समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ हा विचार समाजाच्या मनात रुजवण्यासाठी महिला सबलीकरण करण्यासाठी स्त्री पुरुष तुलनात्मक विचार समतोल करण्यासाठी स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत आणि पुरुष जन्माचे ही सन्मानाने कौतुक करण्यासाठी अर्थात स्त्री व पुरुष यांना समान दर्जा देऊन समाजामध्ये समान वागणूक मिळण्यासाठी देशातील जगातील विश्वातील समाजातील स्त्री पुरुषांमध्ये बाणलेली विषमता टाळण्यासाठी आणि या सर्व गोष्टींचा विचार माणसाच्या मनावरती सुव्यवस्थितपणे बिंबवण्यासाठीचा हा एक छोटासा पर्याय समाज प्रबोधनाचा हा एक सुंदरसा प्रयोग कीर्तन जुगलबंदीचा हा सुंदरसा एक प्रयोग आणि या जुगलबंदी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे विठ्ठला 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 विठ्ठला
तुकोबारायांचा आहे. कोणता अभंग आहे बरं? आपोलिया हिता जो असे. बघा सर्वजण म्हणाले की नाही जागता, नसल म्हणाले तर आता म्हणा. आपोलिया हिता जो असे जागता. असा हा सर्वांच्या हृदयात बसलेला अभंग आहे. हा अभंग जवळ सर्व टाळकऱ्यांच्या पाठ आहे. सर्व टाळकऱ्यांच्या पाठ आहे आणि प्रत्येक भाविक भक्ताच्या कानपाठ आहे. इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने हा अभंग ऐकलेला आहे. आणि असेलच एखादा कोणी भाग्यवंत की ज्याने आजपर्यंत ज्याने आपोलिया हिता हा अभंगच ऐकला नाही, तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या खंडाळ्यात ठेवण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार रे बाबा. विठ्ठला 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 अर्थात अभंग तुकोबारायांचा आहे. आणि आपल्या कीर्तनाचा विषय आहे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे. अरे अरे अरे, लई मेल्यासारखा आवाज आला. थोडं मोठ्या आवाजात सांगा. कोणता विषय आहे? मोठ्याने सांगा. कोणता विषय आहे? मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ. बचत गट हा सप्ताह कोणासाठी आहे? महिलांसाठी. कोणासाठी आहे? कीर्तनकार कोण आहे? महिला. मग आवाज कोणाचा जास्त पाहिजे? सर्वांनी सांगा. कोणता विषय आहे आपला? बरोबर, मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. आणि आपला विषय आहे मुलगी श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? आपला 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 विषय काय आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे. हे आपण प्रमाणानिशी उदाहरणा सहित पटवून देऊ की मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला आणि कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन घडविण्यासाठी, समाजाचा समतोल राखण्यासाठी, सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नत आणि पॉवरफुल देश घडवण्यासाठी आपला विषय आहे मुलगा श्रेष्ठ. पुरुष मंडळ, आपला विषय काय आहे? काय आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे. काय आहे? मुलगा श्रेष्ठ आहे. हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ. आता मुलगी कशी श्रेष्ठ आहे ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि मुलगी श्रेष्ठ आहे हे पटवून देत असताना अभंगही सोडवावा. विठ्ठला विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताह महिला कीर्तन महोत्सव मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान व शिवसेना शाखा खंडाळा. धर्मरक्षक श्री चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेना नेते, त्याचप्रमाणे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर, विनीत कचरूभाऊ वेळंजकर, उमेश नंदकुमार शिंदे. निमंत्रक मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान व शिवसेना शाखा खंडाळा. या मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. फार सुंदर नियोजन केलेले आहे.
या सर्वच कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे माझ्या वडिलांचे मित्र श्री मुरलीनाना थोरात, चेअरमन मातोश्री नर्मदा पतसंस्था, त्यांच्यामुळेच तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. तसं तर त्यांचे प्रयत्न 5 वर्षापासून चालू आहे तारीख घेण्यासाठी, पण आज योग आला तुम्हा सर्वांचे दर्शन घडण्याचा. त्यांच्या हातून चांगले सत्कार्य घडत आहे. आपण भगवंताला विनंती करू की हे सत्कार्य अखंड चालू राहो, निरंतर राहो. त्याचप्रमाणे आजचे गायनाला साथ करणारे सर्वच गायनाचार्य मंडळी, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य, आमचे विण्यावाले बाबा, सर्व टाळकरी मंडळी, साऊंड सिस्टीमवाले. साऊंड सिस्टीमही फार सुंदर आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीमसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे पेटी मास्तर बाबा, त्याचप्रमाणे 4ही कॅमेरामन, 4ही शूटिंगवाले, तुम्हा सर्वांचेही मना 5 आहे 5, इकडं पण एक आहे खाली, ते तर लाईव्हच आहे. तुम्हा सर्वांचेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला विठ्ठला. आपला विषय आहे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. आणि या विषयाचे चिंतन पाहण्यासाठी आपण जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत तुकोबराय यांचा हा अभंग आहे. तुकोबराय या अभंगातून सांगतात की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. ज्या घरामध्ये सात्विक मुलं मुली आहे त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो. आता सात्विक मुलं मुली कोण? तर जे गीता भागवत श्रवण करतात ते. आणि असे जे काही गीता भागवत श्रवण करणारे आहे तुकोबराय म्हणतात की माझ्या हातून त्यांची सेवा घडो. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रामुख्याने या अभंगातून तुकोबराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात. कशावरून? लक्ष देऊ नाही का? आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. माता अगोदर मग पिता. कुळी कन्या पुत्र, कन्या अगोदर मग पुत्र. गीता भागवत करीती श्रवण, गीता अगोदर. गीता स्त्रीलिंगी आहे, भागवत नंतर. आणि या गीता रूपी मुलीचा जन्म, या गीता रूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी गृहस्थ आश्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या गीता रूपी मुलीने अर्जुन रूपी समाजाचे कल्याण केलेले आहे. पण ती गीता आमच्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही कळायला तयार नाही. गीता कळायला तयार नाही म्हणून तर माणसाच्या जीवनातील दुःख जायला तयार नाही. गीता माणसाला कळाली पाहिजे. काही काहींना तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसते. एक पठ्या विटीने दगड फोडीत होता. वीट वीट भिंत बांधायची, वीट घेतली विटन लागला दगड फोडायला. आता विटीनं कुठं दगड फुटत असतो का? दुसऱ्या एकानं पाहिलं, विचारलं, का रे काय करतो?
म्हणले दगड फोडितो. अरे गाढवा, विटीनं कुठं दगड फुटत असतो वय? डोकं वापर, डोकं. मग त्याने ती वीट फेकून दिली आणि डोकं वापरलं. त्याने डोक्यानेच दगड फोडायला सुरुवात केली. परिणाम झाला उलटा. तो दगड फुटण्याऐवजी याचं डोकंच फुटलं. गेला डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी चेक केलं. का रे, डोकं कसं काय फुटलं? मग त्याने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, अरे गाढवा, मूर्खा, बावळटा, बिनाकलीच्या कांद्या, अरे कधी कधी डोक्याचाही वापर करावा. हा म्हणाला, डॉक्टर साहेब, डोक्याचा वापर केला म्हणून तर एवढं झालं. लाईट गेली, मला फार वाईट वाटलं. लाईट गेली याची नाही बर का, पण लाईट गेल्यानंतर बऱ्याच जणांनी बॅटरी आमच्या तोंडावर चमकवल्या. आम्ही काय पळून चाललो होतो का? बिना पाकिटाचं कसं जाणार? विठ्ठल 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 विठ्ठल. मी काय सांगत होते? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? कीर्तन. मी सांगत होते की तुकोबारायांनी मुलीला अगोदर प्राधान्य दिलेले आहे, मुलीला अगोदर स्थान दिलेले आहे. म्हणून मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? बचत गट. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार, हरिभक्त परायण शिवानीताई महाराज चाळ यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहूया. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. मुलगी श्रेष्ठ म्हणणाऱ्या आपल्या मुक्ताई महाराजांनी आपणास तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ सांगितला. सांगितला की नाही? सांगितला. महाराजांनी आपुलिया हिता जो असे जागता या अभंगाचा अर्थ सांगितला. सांगितला की नाही? पण तो अर्थ महाराजांनी मनाला वाटेल तो सांगितला. महाराज म्हणाले, जे स्वतःच्या हिताला जागे असतात त्यांचे माता पिता धन्य आहेत, असे महाराज म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? पण या चरणाचा अर्थ असा नाही. तुम्ही म्हणाल महाराज मग या चरणाचा अर्थ कसा आहे ते तुम्हीच सांगा. सांगते, ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण तुम्ही ऐकताय ना? पण नक्की? नाहीतर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारायच्या, सारखे झटके मारायच्या. मी म्हटलं, मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हटल्या, नाही नाही महाराज, शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटका पण हाणला, पण काय झालं? पण एक गोष्ट माझ्या ध्यानातच येईना. मी म्हटलं, कोणती गोष्ट? मावशी म्हणाल्या, कुलूप लावलं ही गोष्ट खरी, पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. मी म्हटलं, मावशी आता इथं झटके मारून काहीच उपयोग नाही, बसा खाली. मावशी म्हणाले, अहो महाराज अजून एक गोंधळ आहे. मी म्हटलं, आता काय झालं? मावशी म्हणाल्या, अगोदर जर कुलूप लावून नंतर जर कडी लावलेली असन
तर तो घरात येईल, घरातले सगळे डबे उचकीन, डब्यातले पैसे घेईन आणि फुल पिऊन येईल. तो 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 कळाला का? पण तो म्हणजे कळाला? हा, असलं लवकर कळतंय तुम्हाला. मी म्हटलं मावशी घरी जा आणि कुलूप चेक करून या. मावशी उठल्या, घरी जायला निघाल्या. तेवढ्यात पुरुष मंडळी मधून आवाज आला, अगे बस खाली, काही काळजी करू नको, चावी माझ्याकडे दे, मी कुलूप चेक करून येतो. आता मला सांगा, हा खरंच कुलूप चेक करून येईल का डबा चेक करून येईल? काय चेक करून येईल? डबा चेक करून येईल. हा डबा चेक करून येणार नाही, डबा साफ करून येईल. विठाला विठाला असं श्रवण असतं का? मग श्रवण कसं असावं? तुकोबाराय म्हणतात असं श्रवण असावं, असं श्रवण असावं की त्या श्रवणाने आपल्या ठिकाणचे भेदाभेद नष्ट होऊन गेले पाहिजे. असे माणसाने ऐकावे. असे तुम्ही ऐकताय ना? पण नक्की हो, मग ऐका. आपुलिया हिता जो असे जागता, म्हणजे जो जे नाही, जो आपल्या हिताला जागणारा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. आणि हे महाराज म्हणाले, जे आपल्या हिताला जागणारे आहेत त्यांचे माता पिता धन्य आहे. असे महाराज म्हणाले की नाही? बाबा म्हणाले की नाही? जे नाही, जो पुरुष, जो माणूस, जो मुलगा आपल्या हिताला जागणारा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. त्यांचे माता पिता नाही, तिचे माता पिता नाही, तर त्याचे माता पिता धन्य आहे. आणि हे महाराज म्हणाले की त्यांचे माता पिता धन्य आहे. मग या महाराजांनी अभंगाचा अर्थ मनाला वाटेल तो सांगितला की नाही? सांगितला की नाही? बाबा सांगितलं की नाही? या महाराजांना अभंगाचा अर्थच कळाला नाही, निघाले कीर्तन करायला. विठाला 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 विठाला. तुकोबारायांनी नंतरच्या चरणामध्ये स्त्रीला प्राधान्य दिले ही गोष्ट खरी. तुकोबारायांनी नंतरच्या चरणामध्ये स्त्रीला प्राधान्य दिले ही गोष्ट खरी, पण सुरुवात करताना बाकी पुरुषाला धन्यता देऊन केलेली आहे. कारण तुकोबारायांच्या समोर जे स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांची यादी चालली असावी. कोणती यादी? संत ज्ञानोबाराय स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. संत नामदेव महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहेत त्यांचे माता पिता धन्य आहेत. संत गोरोबा काका स्वतःच्या हिताला जागलेले आहेत त्यांचे माता पिता धन्य आहेत. बळीराजा स्वतःच्या हिताला जागा होता, इतका जागा होता की बळीराजाच्या गुरुने म्हणजेच शुक्राचार्याने सांगितले, बळीराजा 3 पावले भूमी दान देऊ नकोस. तुझ्या पुढे प्रत्यक्ष भगवान विष्णू वामन बनून आलेला आहे, 3 पावले भूमी दान देऊ नकोस. तरीही बळीने गुरुचे ऐकले नाही आणि भगवंताला 3 पावले भूमी दान दिलीच. पुढचे चरित्र तुम्हाला चांगले माहिती आहे. आणि मग बळीची माता म्हणाली, बळीराजाच्या मातेचे उद्गार आहेत, भले हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भले हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. याला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणारा.
माता पित्याने इच्छा प्रगट केली. बाळ बाळ अरे काशीला जावं वाटतं. कोण होता तो बाळ? श्रावण बाळ. श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या पारड्यात माता पितांना बसवले. आज आमच्या बऱ्याच श्रावण बाळांना वाटतं की आपल्या माता पिताला नाही कावडीत कमीत कमी गाडीत, नाही कावडीत कमीत कमी गाडीत का होईना पण चारीधाम यात्रेला न्यावं. पण तिच्या पुढं त्याचा नाविलाज होतो. चारीधामात नेण्याऐवजी वृद्धाश्रमात नेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या पारड्यात माता पितांना बसवले. काशी यात्रेला निघाला. माता पितांना तहान लागली. एका झाडाखाली कावड ठेवली. पाणी आणण्यासाठी गेला. दशरथ राजाचा बाण लागला. प्राण सोडला. मेला. स्वतःच्या हिताला जागला. आणि माता पितांची सेवा करणं हे स्वतःचे हित आहे, आपले हित आहे. आणि ते आपल्या हितासाठी तो जागला. आणि ते आपल्या हितासाठी तो जागला. म्हणून तुकोबराय त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. ते आजच्या आपुलिया हिता जो असे जागता. 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 धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाची. आपुली कन्या भूत होती देता. पुरी कन्या भूत होती देता. धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाचिया. सात्विक पुरी कन्या भूत होती देता. आपुलिया हिता जो से जागता. धन्य माता पिता तयाचिया. श्रावण बाळ स्वतःच्या हिताला जागा होता. दशरथ राजाच्या बाणाने श्रावण बाळाचा मृत्यू झाला. त्या आंधळ्या माता पित्याने शोक केला. हरी बाळा श्रावण सांग कारे झोपला. कुण्याच्या डराने प्राण तुझा घेतला. श्रावण बाळाच्या माता पित्याने शोक केला. श्रावण बाळाच्या माता पिताने श्रावण बाळाची चिता रचली. आणि त्या दोघा मांधळ्या माता पिताने त्या श्रावण बाळाच्या चितेला अग्नी दिला. अग्नी दिला आणि दोघेही राम राम म्हणत श्रावण बाळाच्या विरहात दोघा आंधळ्या माता पिताने आपले प्राण सोडले. आपले प्राण सोडले. मुलासाठी आई बापाने प्राण सोडले. मुलासाठी आई बापाने प्राण सोडले. मग मला आता सांगा, जी सून म्हणजेच मुलगी सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते, सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते, ती मुलगी श्रेष्ठ की ज्या मुलासाठी
मुलासाठी आई बापाने प्राण सोडावे, ज्या मुलासाठी आई बापाने प्राण सोडावे तो मुलगा श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज साळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसात आणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की मुलगाच श्रेष्ठ आहे. ते पटवून देत असताना महाराजांनी संतांच्या नावाची यादीच सांगितली. ज्ञानोबराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळी राजा ही यादीच महाराजांनी सांगितली. पण जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्होपात्रा ही नावं यांना का आठवली नाही? मग या यादीच्या वेळेस यांच्या डोक्याचे काय खोके झाले होते का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही ही यांची वाईट सवय आहे. आणि एका वाईट सवयीवरून काय होतं सांगू का तुम्हाला? सांगते. अगोदर टाळी वाजवून भजन करा. विठ्ठला विठ्ठला एका माणसाला जास्त वेळ झोपायची वाईट सवय होती. गेला पाहुण्याच्या गावाला, झोपला, पण त्याची झोप होती डोळेवाशी झोप. म्हणजे झोपायचा पण डोळे उघडेच. झोपला पण डोळे उघडेच. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, 5 वाजले, हा काय उठलाच नाही. 6 वाजले, हा काय उठलाच नाही. 7 वाजले, पण हा काय उठलाच नाही. 8 वाजले, 9 वाजले, पण पाहुणा काय उठानाच. घरधनीने विचार केला, पाहुणा का बरं उठाना? घरधनीने पाहुण्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर पाहुण्याचे डोळे उघडे. नाही, मी आहे. घरधनी म्हणतो गेला, बहुतेक अटॅकनेच. घरधनीने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केले. सगळे पाहुणे रावळे जमा झाले, याचे डोळे उघडेच. एकाने येतानाच बांबू, सुतळी, हार, फुलं, मडकं, पांढरं कापड सगळं घेऊन आला, याचे डोळे उघडेच. सगळे पाहुणे रावळे कडानं बसले, हा मधी झोपलेला, डोळे उघडे. आणि तेवढ्यात त्या झोपलेल्याने जांभई दिली. जे लोक उठून पळाले, चकट दुम. हा म्हणतो, अरे थांबा 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 थांबा, अरे आलं अरे आलं अरे आलं. काही काही पळता पळता उलटून पडले, काही काहीचे पळता पळता सगळे वस्त्र वल्ले झाले. घामाने घामाने घामाने. विठ्ठला 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 एवढे फजिती का झाली बरं? डोळे उघडे.
जास्त वेळ झोपायची वाईट सवय, तसे सत्य स्वीकारायचंच नाही ही या महाराजांची वाईट सवय आहे. महाराजांनी संतांची यादी सांगितली, पण या जगामध्ये महिला संत सुद्धा आहेत. नवे नवे आजच्या विज्ञान युगात सुद्धा फार थोर महिला झालेल्या आहे. नवे आजही आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपती 25 जुलै 2007 ला भारताचे 12वे राष्ट्रपती म्हणून संपूर्ण भारत देशाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्या भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. राजस्थानच्या गव्हर्नरही राहिलेले आहेत. त्या गरीब वर्ग मुलांच्या शिक्षणासाठी स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केलेले आहे. एवढेच नाही, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या परंतु डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. हे आमच्या भारताचं वैभव आहे. पदर नाही, तुम्ही नका घेऊ आता पाटा राहू द्या, मी तुमचं सांगतच नाही. स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या. कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. किरण बेदी या पोलीस सेवेत सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बेनजी भुट्टो या इस्लामी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मदर टेरेसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून संपूर्ण जगात कीर्ती पसरली. महादेवी वर्मा यांना हिंदी साहित्यामध्ये ओळखत नाही असा तर माणूसच नाही. मारिया मॉन्टेसरी या इटली देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. मॉरियन डोनोन यांनी गेअर घासणाऱ्या पहिल्या लेथ मशीनचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. शकुंतला देवी यांना तर मानवी संगणक म्हटलेला आहे. कुठल्याही साधनाचा उपयोग न करता अवघडातील अवघड गणिते त्या सहज सोडवतात. आणि सानिया मिर्झाने तर आपल्या टेनिसचा झेंडा संपूर्ण जगभरात फडकवला. पण या महिला यांना दिसल्याच नाही. दिसतीलही कशा, चष्मा लागलाय ना. अभ्यासच करायचा नाही, डबक्याच्या बाहेर पडायचंच नाही, घरातलंच गुणगान करायचं. अशीच एक महिला घरातलंच गुणगान करायची. वाट चार वाट सरू काय पाहतोस खेड्याला 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 खेड्याला. अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. तिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर नाही, आणि ही म्हणती सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. दुसरी एक महिला गात होती, गावच्या रपाटला नीट चाल र गुमान 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 गुमान. अन माझ्या बंधुराया बसाया इमान 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 इमान. त्याच्या घरी सायकल का नसावा. अहो ह्या दोघींचं तरी बरं आहे, तिसरीचं तर लय अवघड. तिसरी एक महिला गात होती, लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी 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 पाडी. कोण्या मेल्यानं केली साडी आली पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाय बेडी गा बेडी बाय बेडी. आता हे काय गुणगान करण्यासारखं आहे का बरं, पण आकलीचा पत्याच नाही. अगं बाई जगात डोकं
या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन जगामध्ये विशेष कार्य केलेले आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक मुलींचा देवाला सुद्धा आनंद वाटतो. आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या होती रे सात्विक, पुत्र होती रे सात्विक. माझे देवा पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्या काळातील पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले. पण आमच्या सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन समाजाचा विरोध सहन करून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आमची स्त्री ही सुशिक्षित केली. आज आमची स्त्री ही शिक्षित आहे. आज आमची स्त्री ही सुशिक्षित आहे. ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. मग मला सांगा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पुरुष श्रेष्ठ, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पुरुष श्रेष्ठ की स्त्रियांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवणारी स्त्री श्रेष्ठ? बचत गट मोठ्याने बोला, कोण श्रेष्ठ आहे? स्त्री म्हणजेच मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका. म्हणून कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला 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 रामकृष्ण हरी. हरी म्हणा, रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या मुक्या महाराजांनी नाही 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 मुक्ताई महाराजांनी सांगितले की मुलगीच श्रेष्ठ आहे. या महाराजांनी काही सारासार विचारच केला नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला. एक मुलगी 18-19 वर्ष वयाची, ती बातम्या वाचायची. खून, छळ, हत्या, आत्महत्या. तिने त्या बातम्यांचा अभ्यास केला आणि त्या बातम्यांवरून तिने निष्कर्ष काढला की सून नावाच्या स्त्रीचा जास्त छळ होतो. सून नावाच्या स्त्रीला फार त्रास दिला जातो. सून नावाच्या स्त्रीच्या जास्त आत्महत्या होतात. सासू नावाच्या स्त्रीचा छळ नाही, सासूला त्रास दिला जात नाही, सासूच्या आत्महत्या होत नाही. मग ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली, मी आहे ना बया, मी आहे ना बया, सून होणारच नाही, मी डायरेक्ट सासूच होणार. जमल का मावशी, जमल का? बायको न होता, सून न होता, डायरेक्ट सासू जमल का? जमल का? आणि असं जर डायरेक्ट सासू होता आला असतं तर मी नसते का झाले? मी कशाला यांची नणंदबाई झाले असते, भाऊजाई झाले असते? काही सारासार विचारच केला नाही. तसं मला वाटतं या महाराजांनी सुद्धा काही सारासार विचारच केला नाही. आणि संतांनी सांगितलेले आहे की बाबांनो, सारासार विचार करा, सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाच. माणसाने सारासार विचार करावा.
विठ्ठला 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 महाराज म्हणाले की मुलगीच श्रेष्ठ आहे. जी मुलगी सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी नवऱ्याबरोबर दररोज भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला भांडी घासायला लावून स्वतः बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला बाळ सांभाळायला लावून स्वतः पार्टीला जाणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? दारू पिऊन डीजे समोर नाचणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशनच्या नावाखाली चित्र विचित्र कपडे घालून नाचणारी पार्टीला जाणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशन करणाऱ्यांना तर वाटतं आमचा देह जणू काही चिरंजीवच आहे की काय, म्हणून त्या देहाला एवढं सजवतात नटवतात. अरे फॅशन करू नये असे आम्ही म्हणत नाही. फॅशन करा, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं, काहीतरी प्रमाण असावं. या फॅशन बद्दल एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतात. फॅशन चाहे जितना कर लो, फॅशन चाहे जितना कर लो, चाहे मार लो सन, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परवाह, जगत में कोई न परवाह, जगत में कोई न परवाह, जगत में कोई धन दौलत ये मानत चला जाएगा तेरे साथ रे, अंत समय जब आएगा तो मलेगा अपना हाथ रे, समय जब आएगा तो मरेगा अपना हाथ. एक दिन तेरा उजड़ जाएगा, एक दिन तेरा उजड़ जाएगा, लगा तो टूटे. जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परमानंद, जगत में कोई न परवाह, जगत में कोई न परवाह, जगत में कोई न परवाह. आज आमची तरुण तरुणी फॅशनच्या आहारी गेलेली आम्हाला दिसते. तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनचे कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा, तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनचे कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून, वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून ज्ञानाची उंची वाढवावी. असं बोलून आम्हाला कुणाचं मन दुखवायचं नाही किंवा कायद्याचेही उल्लंघन करायचे नाही, पण समाज प्रबोधनासाठी आज हे बोलणं गरजेचे आहे. याचा अर्थ सर्वच मुलं मुली असं वागतात असं नाही. बहुसंख्येने मुलं मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात. बहुसंख्येने मुला मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात आणि आपल्या आई बापाची मान उंच ठेवतात. त्यांना माझे त्रिवार वंदन. विठ्ठला 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 आज आमची तरुण तरुणी शाळेचा अभ्यास न करता मोबाईल मध्ये गुंतलेली आम्हाला दिसतात आणि परिणामी शाळेमध्ये नापास होतात. मग नापास झाले की काही काही महाभाग आत्महत्या करतात. अरे आत्महत्या करणे हा योग्य पर्याय नाही. नव्हे नव्हे आत्महत्या हा पर्यायच नाही. आत्महत्या करणं हे तुम्हाला शाळा कॉलेज मध्ये शिकवले जात नाही. आत्महत्या करण्यासाठी माता पिता तुमच्यावर खर्च करत नाही. आत्महत्या करण्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला शाळेत पाठवलेले नाही. आई वडिलांचा विचार करा, त्यांची आज्ञा पालन करा. माता
रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला. सर्व तयारी सुरू झाली. बातमी मंथरेला समजली. मंथरेच्या पोटातच गोळा उठला. बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चांगलं देखवतच नाही, त्यांचं मनच वाईट असतं. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. वाईटांच्या मनामध्ये काय वाईटच विचार येत असतात. ह्याचं चांगलं झालं की त्याचं जळायला लागतं. विठ्ठला 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 एक जावई सासूरवाडीला गेला. सासऱ्याची गाडी घेऊन फिरायला गेला. संध्याकाळ झाली, घरी येईनाच. सासूबाई चिंता करू लागल्या. संध्याकाळ झाली, अजून कसे येईनात, कुठे गेले असतील, अजून कसे येईनात, कुठे गेले असतील, दारू तर नसतील ना पिले. सासरा म्हणतो, अगं असे वाईट विचार मनात का आणू देतेस, असे वाईट विचार करू नये. कुठे गेले असतील ओ मग ते. सासरा म्हणतो, अगं कदाचित त्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये ते मेलेही असतील. बघा याचे चांगले विचार. दुसऱ्याला म्हणतो चांगले विचार करा आणि याच खरा तो एकची धर्म जगाचे बांध क्वारावे. विठ्ठला 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 मंथरेला दमच पडेना. नुसती उलघाल, नुसती उलघाल. गेली कैकईकडे. कैकई म्हणाली, अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे, माझा राम राजा होणार आहे. हा मला लोक सांग. अगं पण मला लोक सांगू. पुढचे रामायण तुम्हाला चांगले माहिती आहे. मंथरेने कैकईची बुद्धी फिरवली. दशरथाकडे 2 वर मागितले. राम वनवासाला गेले. 14 वर्ष वनवास. आता मला सांगा, रामाला 14 वर्ष वनवासाला कोणी पाठवले? कैकई आणि मंथराने, बरोबर? मग मला सांगा, रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकई मंथरा श्रेष्ठ, रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकई मंथरा श्रेष्ठ की माता पित्यांची आज्ञा पालन करणारा मुलगा श्री राम श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? राम श्रेष्ठ. आणि राम हा मुलगा आहे म्हणून कोण श्रेष्ठ? पुरुष मंडळ कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळक काय तुमतुण वाजवतात ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच मला तुंतुन म्हणणाऱ्या या महाराजांनी टिमकी वाजवली. काही काही माणसांना टिमकी वाजवायची लय हौस. टिमकी कळाली का? टिमकी वाजवणे म्हणजे फुकटचा मोठेपणा गाजवणे. आणि काही काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लय हौस. एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, रामू, आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले, मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला म्हणायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू?
जपानी आणू की चायना आणू काय इंडियनच आणू काय नाही फक्त फुशारकी मिरवण्यासाठी एक दिवस तिच्या मैत्रिणी आल्या हिनं रामूला आवाज दिला रामू अरे माझ्या मैत्रिणींसाठी नाश्ता घेऊन ये रामू आला मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू का इंडियनच नाश्ता आणू ती म्हणाली इंडियनच नाश्ता आणू आता त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता कांदा पोहे खा कांदा पोहे एक दिवस तिच्या सासरकडचे पाहुणे आले 7-8 माणसं आले मग हिनं रामूला आवाज दिला रामू 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 रामूचं काही लक्षच नाही अरे रामू पाहुणे आले पाहुण्यांना सरबत घेऊन ये मग रामू पळत पळत आला मॅडम अमेरिकन सरबत आणू का इटालियन सरबत आणू जपानी सरबत आणू की चायना सरबत आणू का इंडियन सरबत आणू ती म्हणाली इंडियन सरबत आणू पाहुणे म्हणू लागले चायला हिनं जर अमेरिकन सरबत सांगितलं असतं कमीत कमी प्यायला तरी भेटला असता पण जाऊ दे आता घ्या लिंबू पाणी पिले लिंबू पाणी तेवढ्यात एक जण म्हणाला वहिनी आमचे भैया कुठे गेले हो भैया दिसत नाही भैयाला बोलवा मग हिनं रामूला आवाज दिला रामू अरे दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये रामू आला मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना आणू का इंडियनच मिस्टरांना आणू हिनं तर डोक्यालाच हात लावला पाहुणे म्हणू लागले चायला हिनं एवढी नवरी कधी केली आणि ही एवढे नवरी करेपर्यंत आपला ठोंब्या काय करीत होता आपला मसोबा झोपला होता का काय विठ्ठल जसं त्या बाईला फुकटचा मोठेपणा गाजवायची लय हौस तसं मला तरी वाटतं मला तुंतून नाही म्हणणाऱ्या या महाराजांची सुद्धा टिंकीच असली पाहिजे कशावरून लक्ष देऊन ऐका महाराज काय म्हणाले ज्या मुली डीजे समोर दारू पिऊन नाचतात त्या मुली श्रेष्ठ आहेत का असं महाराज म्हणाले का नाही म्हणाले की नाही हो म्हणा पण मला सांगा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले त्या छत्रपतींच्या समोर डीजे लावून दारू पिऊन नाचणारे मग ते मुलं श्रेष्ठ आहेत का एवढेच नाही महाराज आणखी म्हणाले जी मुलगी नवऱ्यासोबत भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का पण तिच्या सोबत भांडणारा तिचा तो नवरा म्हणजे तो एक मुलगाच आहे ना मग तो मुलगा श्रेष्ठ आहे का एवढेच नाही महाराज आणखीही म्हणाले नवऱ्याने भांडे घासावे आणि बायकोने बेडवर पडल्या पडल्या बॉयफ्रेंड सोबत गप्पा माराव्यात मग ती गप्पा मारणारी मुलगी श्रेष्ठ का पण तिच्या सोबत गप्पा मारणारा तो तिचा बॉयफ्रेंड म्हणजे तो मुलगाच आहे ना मग तो मुलगा श्रेष्ठ का अहो महाराज एका हाताने टाळी वाजत नाही या टाळ्या गुपचूप वाजतात त्याही दोन्ही हाताने हा एका हाताने टाळी वाजवायची ठरली तर ती वाजते पण मग ती समोरच्याच्या गालात कशी वाजून दाखवू का तुम्हाला नाही तसं मी या महाराजांच्या गालात वाजवणार नाही मला
विठ्ठल सांगण्याचे तात्पर्य अधपतनासाठी, संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी, विनाशासाठी फक्त मुलीच किंवा फक्त मुलाच जबाबदार नसून, अधपतनासाठी, संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी, विनाशासाठी फक्त मुलीच किंवा फक्त मुलाच जबाबदार नसून जबाबदारहीन मुला मुली याला जबाबदार आहे. म्हणून आजकालच्या मुला मुलींना जबाबदार बनवणं गरजेचं आहे. आणि त्यांना जबाबदार बनवण्यासाठी, त्यांना कर्तव्य दक्ष बनवण्यासाठी, त्यांना सुसंस्कारित घडवण्यासाठी, त्यांना खरे मानव बनवण्यासाठी, त्यांना खरे ज्ञानी बनवण्यासाठी त्यांना गीता भागवताचे श्रवण घडवणे गरजेचे आहे. अखंड भगवंताचे चिंतन घडवणे गरजेचे आहे. आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्या मुला मुलींनी गीता भागवताचे श्रवण केले, ज्या मुला मुलींनी गीता भागवताचे श्रवण केले, अखंड भगवंताचे चिंतन केले, त्यांचे जीवन सफल झाले म्हणून समजा. त्यांच्या 21 पिढ्यांचा उद्धार झाला म्हणून समजा. आमची मुलगी तर दोन्ही कुळांचा उद्धार करते. आमची मुलगी दोन्ही कुळांचा उद्धार करते. आणि आमचा मुलगा दोन्ही कुळ पिऊ पिऊ नरकात घालतो. असाच एक जण पिला, गटाराच्या नालीत पडला. पडल्या पडल्या हातपाय हलू लागला. याला वाटलं जसं काय मी स्पंजच्या गादीवरच झोपलो का काय. तेवढ्यात 4-5 डुकरणी चरत चरत आल्या. हातपाय हलवता हलवता एका डुकरणीची शेपटी याच्या हातात आली. हा शेपटी ओढत ओढत म्हणू लागला, पेंगेची आई गावापासून या निघाला लागली गाडी, हिचा तर बाप कटवता. या गाढवाला पिंकीच्या आईची वेणी डुकरणीची शेपटी कळाना. सांगा बरं हे किती कुळांचा उद्धार करतील. कुळांचा नाही, यांनी काळ्या गुळाचाच उद्धार केला. विठ्ठल सांगण्याचे तात्पर्य, पूर्वीपासून समाजाने श्रेष्ठ अशा मुलीचाच छळ केलेला आहे. श्रेष्ठ अशा मुलीलाच त्रास दिलेला आहे पूर्वीपासून. पूर्वी आपल्या भारत देशामध्ये सती जाण्याची प्रथा होती. म्हणजे नवरा मेला की बायकोने सती जायची. त्या पेटलेल्या सरणामध्ये जळून मरायची. ती मुलगी जर त्या सरणामधून, त्या अग्नीमधून बाहेर निघू लागली तर बाकीचे माणसं तिला अग्नीने, बांबूने त्या अग्नीमध्ये ढकलायचे.
मग मला सांगा, आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही असं कधी पाहिलं का? बायको मेली, बायको मेली, नवरा सता गेला, सता सता. ऐकलं का पुरुष मंडळ? अहो, पतिव्रतेची फार किंमत सांगितली. पत्नीने मनाने सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचार करायचा नाही, आणि पुरुषांनी किती बायका करायच्या ते चालायचं. मग पुरुषांना पत्नी व्रता नियम का नाही? एवढंच नाही, देह स्त्रीचा, अधिकार मात्र पुरुषाचा. कपाळ तिचं, कुंकू त्याच्या नावाचं, भांग तिचा, भांग तिचा, पण सिंदूर मात्र त्याच्या नावाचा. नाक तिचं, नथ त्याच्या नावाची, गळा तिचा, मंगळसूत्र त्याच्या नावाचं. हात तिचा, हातामध्ये बांगड्या, चुडा मात्र पुरुषाच्या नावाचा. पाय तिचे, पाय तिचे, पण त्या पायामध्ये जोडवे मात्र पुरुषाच्या नावाचे. एवढंच नाही, वटपौर्णिमेचा उपवास करायचा तिने, वडीलधाऱ्यांच्या पाया पडायचं तिने, आणि अखंड सौभाग्यवती भव हा आयुष्याच्या वरदानाचा आशीर्वाद मात्र त्यात. एवढंच नाही, एवढंच नाही, रक्त तिचं, दूध तिचं, उदर तिचं, रक्त तिचं, दूध तिचं, उदर तिचं, आणि ती मुलं मात्र त्याच्या नावाची. तिचं सगळंच तर आहे हो त्याच्या नावाचं. अगदी नम्रपणे एक प्रश्न आहे, पुरुषांकडे काय आहे हो स्त्रीच्या नावाचे? ती मुलगी आपले आई वडील सोडून, आपले मित्र मैत्रिणी सोडून, आपला माहेर सोडून त्या मुलाच्या घरी नांदायला येते. मग लग्न झाल्यानंतर मुलगीच मुलाच्या घरी नांदायला येते, असं का? मुलगा मुलीच्या घरी नांदायला का येत नाही? महिला पुरुषांसाठी उपवास धरतात. वट पौर्णिमा, करवा चौथ, बैलपोळा, नाही बैलपोळा नाही, बैलपोळा नाही, वट पौर्णिमा. मग मला सांगा, आजपर्यंत एखाद्या तरी पुरुषाने, एखाद्या तरी स्त्रीसाठी एखादा उपवास धरला का? बायकोसाठी म्हणा, आईसाठी म्हणा, चुलतीसाठी म्हणा, काकीसाठी म्हणा, मामीसाठी म्हणा, आजीसाठी म्हणा, बहिणीसाठी म्हणा, मामीसाठी म्हणा, सालीसाठी म्हणा. सालीसाठी धरती, सालीसाठी काय बी करती, पण आजपर्यंत धरला का? नाही. ती बिचारी दरवर्षी त्या वडाला 7 फेरे मारते. मग आजपर्यंत एखाद्या तरी पुरुषाने नाही वडाला, कमीत कमी एखाद्या येड्या बाबळीला का होईना एखादा चक्कर मारावा ना, पण मारला का? मारला का? आणि माझी महिला मंडळींना हात जोडून विनंती असेल, वट पौर्णिमेच्या पूजेला जाताना, वडाच्या पूजेला जाताना नवीन नवीन साड्या, भारी भारी अलंकार घालून जाऊ नका. तुम्ही म्हणाल का? जर तुम्ही भारी भारी साड्या, नवीन नवीन अलंकार घालून जर वट पौर्णिमेच्या पूजेला गेल्या, तुमचे अलंकार शेजारीनं पाहिले, शेजारी म्हणून हिचा नवरा हिला किती भारी भारी अलंकार घेतो, माझा नवरा मला अलंकारच घेत नाही, नवीन नवीन साड्याच घेत नाही. ती वडाला म्हणून, हे वडा मला पाव, हे वडा मला पाव. वडापाव म्हणजे खायचा वडापाव नाही, वडापाव म्हणजे हे वडा माझ्यावर कृपा कर, आणि पुढच्या जन्मी हिचा नवरा मलाच मिळू दे. तशी तर मी आजपासूनच प्रयत्नात आहे, पण पुढच्या जन्मी मलाच मिळू दे. म्हणून महिला मंडळ सावध.
पुरुष मंडळ म्हणतील बरं झालं असेच महाराज पाहिजे. हिचं सारखं टुमणं चालू असतं, हातातलं पाहिजे, कानातलं पाहिजे, गळ्यातलं पाहिजे, डोळ्यातलं पाहिजे, याच्यातून एकदाच सुटलं. पण ध्यानात ठेवा पुरुष मंडळी, पत्नीच्या अंगावर अलंकार असणं हे पतीचं भूषण आहे, भूषण. आणि अलंकार असावेच. महिला म्हणतील अशीच महाराज पाहिजे, अशीच मारा पाहिजे. दसऱ्याला चांगला घासरा निघला. 4 दिवाळ्या झाल्या मी तोळा तोळा म्हणते, पण मी इकडून तोळा म्हटलं का यांच्या पोटात गोळा तुटतोय. विठ्ठल लग्न झाल्यानंतर स्त्रियांचं नाव स्त्रियांचं आडनाव बदलतं. मग स्त्रियांचंच नाव स्त्रियांचंच आडनाव का बदलतं? पुरुषांचं नाव पुरुषांचं आडनाव का बदलत नाही? लग्नामध्ये स्त्रियांचं वय कमी आणि पुरुषांचं वय जास्त असतं. मग स्त्रियांचंच वय कमी का? पुरुषांचं वय कमी असेल तर काय संसार होणार नाही का? कुत्रा चावन का? मग हे सर्व का? तर त्याचे उत्तर आहे, त्याचे उत्तर आहे की हे सर्व फक्त स्त्रीच सहन करू शकते, म्हणून स्त्रीच श्रेष्ठ आहे. आणि हे सर्व सहन केले की मुलीच्या दोन्हीही कुळांचा उद्धार झाला म्हणून समजा. मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. कबीरजी महाराज सांगतात, ओ माई मै दुनो कुल उजियारी. ओ माई मै दुनो कुल उजियारी. मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. सती सावित्रीची कथा सर्वांना माहिती असेल. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालला तर सावित्री ही यमराजांच्या मागे मागे चालू लागली. सावित्रीने यमराजांना धर्माच्या 3 गोष्टी सांगितल्या तर यमराजांनी प्रसन्न होऊन 3 वर मागायला सांगितले. सावित्रीने पहिल्या वराने आपल्या सासऱ्याचे गेलेले डोळे आणि गेलेले राज्य परत मागून घेतले आणि 21 पिढ्यांचा उद्धार केला. दुसऱ्या वराने आपल्या पिताश्रीला 100 औरस पुत्र होण्याचे वरदान मागून घेतले आणि परत 21 पिढ्यांचा उद्धार केला. हे 21 ते 21 किती झाले? मोठ्याने सांगा किती झाले? असा 42 पिढ्यांचा उद्धार केला. आणि तिसऱ्या वराने युक्तीने सत्यवानाला जिवंत करून 400 वर्षांचे आयुष्य मागून घेतले. मग मला सांगा, द्युमत्सेन राजाला
म्हणजे सत्यवानाच्या वडिलांना गेलेले राज्य आणि गेलेले डोळे परत कोणी मिळून दिले? पेदे मामा कोणी मिळून दिले? कोणी मिळून दिले? सावित्रीने. सत्यवानाने की सावित्रीने? मोठ्याने बोला, आपली पार्टी पक्की ना. कोणी मिळून दिले? सावित्रीने. दोन्ही कुळांचा उद्धार कोणी केला? सावित्रीने. 42 पिढ्यांचा उद्धार कोणी केला? नवे नवे सत्यवानाला सुद्धा जिवंत कोणी केले? मग कोण श्रेष्ठ? सावित्री कोण, मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? म्हणून मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे पुरुष मंडळ? तुम्ही म्हणाल महाराज, मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ का मुलगा श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ? तुम्ही म्हणाल आमचेच डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. तर ध्यान देऊ नाही का? पण त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. काही काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांची झोपेचेही बरेच प्रकार असतात. एकदा असंच एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले. कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी त्याच गावात काल्याचं कीर्तन होतं. मुक्कामी थांबले. 2-4 म्हाताऱ्या बाया त्या म्हणाल्या, महाराज चला आमच्या सोबत झोपायला. गेले मंदिरात. इकडून 2 म्हाताऱ्या, इकडून 2 म्हाताऱ्या, मध्ये मी झोपले. झोपल्या झोपल्या एक म्हातारी म्हणते, महाराज घाबरू बिबरू नका बर का. म्हणलं का बरं? म्हणे आज शनी आमोश आहे. आता शनी आमोशा म्हणल्यावर माझं काळीच लागलं धाडधाड 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 करायला. बरं दुसरीनं तरी गप्प बसावं ना. दुसरी म्हणती, महाराज रात्रीचं उठू नका बर का. म्हणलं का बरं? म्हणली ते बघा समोर स्मशानभूमीत प्रेत जळत आहे. आधीच एकतर डोक्यात शनी आमोशा, त्या तिनं दाखवलं ते प्रेत. ढाना 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 जळणारा तो झाड. म्हाताऱ्या गेल्या झोपी. मला काही झोपच येईल. मी आपली ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर, मला काही झोपच येईल. घट्ट डोळे झाकले का आठवायची आमोशा. डोळे उघडले का जाळ. डोळे झाकले आमोशा. डोळे उघडले ढाना 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 जाळ. मला काही झोपच येईल. म्हाताऱ्या लागल्या ना गोरायला. एक म्हातारी म्हणती, म्हणजे खाऊ का? आधीच एकतर डोक्यात शनी आमोशा, त्याच समोर डाणा 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 जाळ, पण म्हातारी म्हणती खाऊ. बरं दुसरीनं तरी गप्प बसावं ना. दुसरी लागली म्हणायला, माझी काय साधी हाल झाली का? सारी गोधडी वल्ली झाली. घामाने घामाने घामाने. अशी कुठं झोप असते.
भजन हे झोप मोडण्यासाठी नसते, भजन हे स्वतःच्या उद्धारासाठी असते. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या, सर्वांनी हात वर घ्या. वा वा, क्या बात है. ओ बार कुमाई, ओ बार कुमार, बार कुमार, ओ बार कुमार, बार कुमार, ओ बार कुमार, बार कुमाई, ओ बार कुमार, बार कुमाई, ओ बार कुमार, बार कुमाई. ओ बार तुम्ही म्हणाल महाराज मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ का मुलगा श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? तर ध्यान देऊ नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराज मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझी जाऊ आई साहेबांनी घडवले. माझी जाऊ आई साहेब कोण, मुलगा का मुलगी? माझी जाऊ आई साहेब कोण, मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने 11 प्रयोग केले. त्या प्रल्हादासाठी भगवंताला नरसिंह अवतार घ्यावा लागला. भक्त प्रल्हाद हा मुलगी का मुलगा? मुलगा. मग कोण श्रेष्ठ? संत जनाबाई महाराजांना देव जात्यावर दळू लागला. जनाबाई महाराज कोण, मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले. ते एक पुरुष आहे, म्हणजेच मुलगा आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुले ही होत्याच ना, आणि त्या एक स्त्री आहे. म्हणून स्त्रीची जोपासना ही करावीच लागेल, कारण स्त्री ही एक मुलगी आहे आणि मुलगीच श्रेष्ठ आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. स्त्रीची जोपासना करावीच लागेल, स्त्रीचा सांभाळ हा करावाच लागेल. पण स्त्रीची जोपासना करणारा, स्त्रीचा सांभाळ करणारा तो एक पुरुषच आहे, आणि तो पुरुष वाघ आहे, वाघ. पण त्या वाघाला सांभाळणारी, त्या वाघाला दूध पाजून मोठं करणारी, नवे नवे त्या वाघाला जन्म देणारी ही वाघीण आहे, वाघीण. विनेकरी वाघ मारे. स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे. पत्नी शिवाय पती अधुरा आहे, पत्नी शिवाय पती अपूर्ण आहे. म्हणून पत्नी म्हणजे स्त्रीच श्रेष्ठ आहे, म्हणजेच मुलगीच श्रेष्ठ आहे. स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे ही गोष्ट खरी, पण सुंदर आणि रमणी जरी होय तरणी, पुरुषाविण कामिन शोभा न पवे बापा.
म्हणजे पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही आणि स्त्री शिवाय पुरुषाला शोभा नाही, आणि स्त्री शिवाय पुरुषाला शोभा नाही. म्हणून आता माझ्या लक्षात आले की स्त्री ही आई आहे, स्त्री ही बहीण आहे, स्त्री ही पत्नी आहे, स्त्री ही फार महत्वाची आहे. आता माझ्याही लक्षात आले स्त्रीला शोभा ही सौभाग्यानेच आहे, म्हणजे स्त्रीला शोभा ही कुंकवानेच आहे. म्हणून पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, म्हणून पुरुषही श्रेष्ठ आहे आणि स्त्री ही श्रेष्ठ आहे. मुलगाही श्रेष्ठ आहे, मुलगी ही श्रेष्ठ आहे. म्हणून ज्यांनी सात्विक मुला मुलींना जन्माला येऊ दिले, ज्यांनी भ्रूण हत्या केलीच नाही, नवे नवे भ्रूण हत्याच केली नाही, अशा सात्विक 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 परिवाराची तुकोबाराय म्हणतात की माझ्या हातून सेवा घडो. हेच तुकोबाराय अभंगाच्या तुका मने